नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त गरमागरम कुरकुरीत इथे कांदा भजी म्हणजे खेकडा भजी बनवली आहे। तर ही खेकडा भजी ना आज आपण अगदी सिंहगड स्टाईलप्रमाणे बनवणार आहोत, ज्यामध्ये चटणी सर्व केली जाते आणि ना एकही थेंब पाण्याचा न वापरता ही भजी केल्यामुळे 100% गॅरंटी घेऊन सांगते अगदी कुरकुरीत आणि परफेक्टच आपली भजी तयार होणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी बघा, मी इथे साधारण वजनी पाव किलो कांदे घेतले आहे। कांद्याचं वरचं जे बारीक टरफलं असतं ते काढायचं आणि जे कांद्याचं बघा अशी गाठ असते ना ती पण आपल्याला काढून टाकायची, म्हणजे याने ना मोकळा मोकळा आपला हा कांदा कट होतो। अगदी पातळ स्लाइसेस करून घ्यायचे आहे, किंवा आपण ज्याच्यावर बटाट्याचे वेफर्स करतो ना त्या यंत्राने तुम्ही हा लांबट आकारामध्ये पातळ कट करून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी सगळा कांदा बघा बारीक असा लांबट कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा। साधारण पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकला आहे। ही भजी थोडी झणझणीत खायला छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर घ्यायचा आणि थोड्या क्रश करून टाकायच्या, म्हणजे भजी पचायला हलकी होते आणि स्वादिष्ट लागते। 2 चिमूटभर हिंग घालायचा आहे आणि त्याचबरोबर कडकडीत गरम करून घेतलेलं 3 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि रेस्ट करायला साधारण 10 मिनिटासाठी तरी हे मिश्रण बाजूला ठेवायचं, म्हणजे या कांद्याला त्याचं पाणी सुटतं आणि आपल्याला वरतून एक थेंबही पाण्याचा वापरण्याची आवश्यकता पडत नाही आणि ही स्टेप केल्यामुळेच आपली भजी कुरकुरीत होते। आता आपण चटणी तयार करूयात। तर चटणीसाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा भरून लाल तिखट टाकलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला कडकडीत गरम करून घेतलेलं 2 ते 3 मोठे चमचे इतकं तेल टाकायचं आहे। तुम्ही सिंहगडावर गेले असाल तर तिथे नक्की ही चटणी दिली जाते बघा ह्या भजीसोबत खायला, आणि त्याचबरोबर अशी मस्त कुल्हडमध्ये दहीसुद्धा असते, तीसुद्धा अप्रतिम लागते। आता चटणी रेडी झाली आहे आणि एकीकडे आपलं बघा 10 ते 15 मिनटं रेस्ट करून झालेली आहे या कांद्याला। खूप जास्त वेळ पण रेस्ट करू नका, नाही तर मग आपल्याला पीठ खूप जास्त वापरावं लागतं। सुरुवातीला 1 कप इतकं मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। जसं आपल्याला बेसन पीठ लागेल तसंच यामध्ये ॲड करत जायचं आहे। तर एकूण म्हणाल तर साधारण 1 कप इतकं पीठ मला या ठिकाणी लागलं आहे। पीठ थोडं कमी अधिक लागू शकतं, पण पीठ आहे ना हे खूप सैलसरही करायचं नाही, खूप घट्टही करायचं नाही आहे। आता मी यामध्ये 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे। खाण्याचा सोडा टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालेल, तरीसुद्धा ही भजी अगदी कुरकुरीत तयार होते। सोडा टाकल्यावर याला छान मिक्स करायचं आणि आता आपल्याला भज्या सोडून घ्यायच्या आहेत। तर भज्या सोडताना तेल आधी गरम असणं गरजेचं आहे। लोखंडाच्या कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि अशी मोकळ्या बघा या भज्या आपल्याला यामध्ये सोडायच्या आहे। तर गोळा कधीही केला जात नाही, त्यामुळेच हिला खेकडा भजी म्हटलं जातं। जेवढी तुम्हाला सुट्टी ही भजी यामध्ये सोडता येईल ना तेवढी टाकायची आहे। एक साईड हिची तळली गेली की मग दुसऱ्या साईडने तळून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या भज्या तळून घ्यायच्या आहे। तेल गरम असणं गरजेचं आहे, मंद आचेवर कधीही भज्या तळू नये। असा डार्क गोल्डन कलर आला की भजी यामधून काढून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे भजी कधीही डबल डीप फ्राय करू नये, नाहीतर मग ती खूप तेलकट होते। ही महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा। गरमागरमच भजी काढली की लगेच सर्व करायची आहे। तर या पद्धतीने मी सगळ्या भज्या तळून घेणार आहे। अजून एक महत्त्वाची टिप सांगायची राहिली, जेव्हा भज्या आपण या तेलामध्ये सोडतो ना तेव्हा त्यांना असा फेस येतो। थोडासा फेस कमी झाला की मग काय करायचं, पलटवून घ्यायच्या आणि दोघंही साईडने चांगला गोल्डन रंग येईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहे, म्हणजे अगदी परफेक्ट आपल्या ह्या भज्या तळल्या जातात। आता आहे ना मी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट देऊन त्यासुद्धा तळून घेणार आहे। चांगला हिरव्या मिरचीचा रंग बदलायचा आहे बघा, या पद्धतीने त्यांना डाग पडले की काढून घ्यायच्या आणि गरम असतानाच मीठ टाकायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत मुरतं। तर या ठिकाणी सिंहगड स्पेशल मस्त चटणी, त्यासोबत कुरकुरीत खेकडा भजी किंवा मग कांदा भजी आपली रेडी आहे। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका। माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करू शकतात। धन्यवाद।